हॅलो सर. हॅलो. सर, खूप लोक म्हणतात की युरिक ऍसिड वाढले, तर युरिक ऍसिड नेमकं काय असतं? युरिक ऍसिड हे नैसर्गिकरित्या तयार होणारं एक रसायन आहे आपल्या बॉडीतलं, जे शरीरातल्या युरिन नावाच्या पदार्थाच्या विघटनातून तयार होतं. तर बऱ्याच वेळेला काय होतं की युरिक ऍसिड हे डिझॉल्व्ह होतं ब्लडमध्ये आणि फिल्टर्ड किडनीमध्ये होतं आणि नंतर युरिन मार्फत एक्सक्रीट होतं. तर त्याची लेवल जर वाढलेली असेल, ज्याला आपण हायपर युरिसेमिया म्हणतो, तर मग काही प्रमाणामध्ये किडनी सुद्धा इंजुरी होते, जसं किडनी स्टोन बनणे, गाऊट नावाचा प्रकार होतो, ज्याच्यात युरिक ऍसिड खूप जास्त प्रमाणात वाढलेलं असतं. तर सिम्पटम्समध्ये पेन, स्वेलिंग, रेडनेस, काही वेळेला किडनी स्टोन फॉर्मेशन. मोस्ट कॉमन हे जे पेन किंवा स्वेलिंग होतं ते बिग टो म्हणजे आपल्या अंगठ्यापासून चालू होतं आणि मग काही नीज, अँकल, नंतर काही जॉईंट्स आणि रिस्ट जॉईंट, अशा बऱ्याच ठिकाणी ते पेन देऊ शकतात. ओके. बऱ्याच वेळेला वेदना किंवा ज्या सांधे जास्त आपले तिथे सूज जास्त दिसणे आणि स्पर्श केल्यानंतर ते उबदार वाटणे, असे पण काही सिम्पटम्स आहेत. कारण काय काय त्याची? जास्त प्युरिन असलेले पदार्थ जसं रेड मीट, सी फूड, साखरयुक्त पेय, कमी पाणी पिणे, ओबेसिटी, जास्त अल्कोहोलचं सेवन करणे, हे काही कारणं आहेत ज्याच्यामुळे हे बनू शकतं. पातळी म्हणजे लेवल मेल्समध्ये 7च्या वरती आणि फिमेल्समध्ये 6च्या वरती. जर याच्यापेक्षा वाढलेलं असेल तर मग ते आपण त्याला हायपर युरिसेमिया म्हणतो. डॉक्टरांकडे जाऊन युरिक ऍसिडची टेस्ट केल्यानंतर डॉक्टरांकडे जाऊन ते तपासणी आणि त्यांच्या सिम्पटम्स नुसार ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. बरं, थँक्यू.